पिकोळे परिसरात गेल्या काही दिवसापासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दिवस असो वा रात्र सतत सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असून विद्यार्थ्यांसह शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. सध्या पावसाळी व वादळी वातावरणामुळे वीज वाहिन्यांवर झाडे व फांद्या पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याचं निदर्शनास येत आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना कस्तुराबाई सोमा गवस यांनी वीज वाहिन्यांना अडथळा ठरणारी झाडे व फांद्या तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. ज्या ठिकाणी झाडांमुळे वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका आहे त्या ठिकाणची झाडे त्वरित कापण्यात यावी. तसेच झाडे कापण्यास कोणी अडथळा आणत असेल तर संबंधितांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी यांनी केली आहे. यावेळी त्यांनी महावितरणच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वीज बिल वेळेत भरलं नाही तर ग्राहकांचा वीज पुरवठा तात्काळ खंडित केला जातो. मग नियमित बिल भरूनही नागरिकांना वारंवार अंधारात का राहावं लागतंय असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पिकोळे परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने तातडीने उपाययोजना कराव्यात. झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी आणि नागरिकांना अखंडित वीज सेवा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम गवस. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.